अपघातांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे। दरम्यान मुंबई पुणे द्विगतीय महामार्गावर असलेल्या बोर घाटामध्ये भीषण अपघात झालाय। शुक्रवारी पहाटे 4:15 वाजण्याच्या सुमारास 3 वाहनांचा विचित्र अपघात झालाय। या भीषण अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय तर 8 जण जखमी झाले आहेत। भरधाव वेगानं जाणारी कार, पाईप वाहून नेणारा ट्रक आणि कोंबड्यांना घेऊन जाणारा टेम्पो ही 3 वाहने एकमेकांना धडकली। या भीषण अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झाला। भीषण अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे 4:15 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील अपघात झाला। मुंबईकडे येणाऱ्या लेनवर सुसाट वेगात जाणारी कार, पाईप वाहून नेणारा ट्रक आणि कोंबड्या वाहून नेणारा टेम्पो ही 3 वाहने एकमेकांवर आदळली। अपघातानंतर तिन्ही वाहने महामार्गावरच आडवी झाली होती। या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले। अपघातातील जखमींना उपचारासाठी कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही। या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते।